यंदाच अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. तर ह्या निवडणुका अनुषंगाने तर तिरंगी किंवा बहुरंगी असा विषय ठरणार आहे. बरोबर. तर यामध्ये तुम्ही सुद्धा या लढाईत उभा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, काय होईल? नक्कीच भाजपचा झेंडा पहिल्यांदाच आपल्या नगर परिषदेवर बघायला मिळेल आणि तेही चांगल्या बहुमताने. बरं, आपलं फ्युजन काय असणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने? भाजप भारतीय जनता पार्टीचा अजेंडा ज्यावेळी ते सरकारमध्ये आले त्यावेळेसपासून त्यांचा अजेंडा फक्त विकास कामावर आहे. मी याबाबत जास्त बोलण्यापेक्षा ज्या डेव्हलपमेंट ऑल ओव्हर इंडिया दिसत आहेत त्या सगळ्यांनाच माहीत आहेत. राहिला विषय आपल्या भागाने आपल्या भागाचा विकास, मूलभूत गरजा तर खूप मोठ्या काम करण्यात गरजेचं आहे. त्यात रोड, लाईट, पाणी. सगळ्यात महत्त्वाचं की तरुण वर्ग बऱ्यापैकी बेरोजगारीत आहे. 12वी नंतरची मुलं आपल्या इथून बाहेर जातात शिकायला, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आरोग्य आणि सुविधावर काम करणं गरजेचं आहे. स्थानिक लोकांच्या ज्या छोट्या मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं त्याला रामभाऊ सातपुतेंसारखे दमदार नेतृत्व तालुक्याला मिळालेले आहे. आता कुठल्याही व्यक्तीला वारंवार एखाद्या ठिकाणी वाट बघण्याची गरज लागत नाही. रामभाऊंकडून ते काम एका फोनवर संपतं. अशा एक दमदार नेत्यासोबत किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा असतील अशा एक कामाला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींसोबत मला काम करायला नक्कीच आवडेल. माझ्या निवडणुकीचा अजेंडा हाच राहील की लोकांची जी वर्षानुवर्ष अडकलेल्या तटून राहिलेल्या समस्या आहेत, बेरोजगारी विषय आहे, ह्या विषयावर मी काम करणार. काय करणार काम बेरोजगाराविषयी? हे बघा, बऱ्याच मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी यायचे बघितले, ते आले गेले नाहीत. मग ते शेतीपूरक उद्योग असतील, मोठ्या मोठ्या फूड सप्लायच्या चेन असतील, स्पेशली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, बाहेरून जे मोठे ब्रँड इथं यायला पाहिजे होते ते आले नाहीत. त्या धर्तीवर माझं काम आणि जे तरुण वर्ग आहे, बेरोजगार आहेत, त्यांना कशा पद्धतीनं त्यांच्या हाताला काम मिळेल. समस्या सगळ्यांच्या फार काही मोठ्या नसतात, अगदी छोट्या छोट्या असतात. त्या समस्या सोडवायची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि ती इच्छाशक्ती नक्कीच भाजपमधील नरेंद्र मोदी साहेबांना अगदी खालचा सामान्य कार्यकर्ता माझ्यासारखा फॉलो करतो आणि त्या पद्धतीनं सगळ्या कामाला रिझल्ट दिला जातो. अकलूजमध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतंय का? 100%. कशावरून वाटतंय? जे काही आता सहज जर विचार केला तर रामभाऊ सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामाचा धडाका ज्या पद्धतीनं चालला आहे आणि लोकांना या गोष्टी आता पटायला लागलेल्या आहेत की काम कशा पद्धतीनं होतं, कामाची पद्धत काय असावी. आपल्या भागात किंवा आपल्या तालुक्यात एक टिपिकल मोडस ऑपरेंडी होती, तर टिपिकल पद्धत होती कामाची. त्याला बिमोड करून जागच्या जागी त्या कामाचा निर्णय भाजपकडून होतोय आणि त्याबद्दल काही शंकाच नाही.